रते ध्यान उभे विटेवर रते ध्यान उभे विटेवर सुंदरे ध्यान उभे विटेवर सुंदर
सर्व सुख तुकामय माझे हेती सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर पाहिने
निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या कुंडलिया धावा तृष्णेची या कुंडलिया धावा तृष्णेची या कवतुक वाटे झाली आवेचाचे वाटे धाडी जावेचा कवतुक वाटे झाली आवेचाचे वाटे धाडी जावेचा मंगळाचे तिने गुणे मंगळाचे तेने गुणे मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या कुंडलिया धावा तृष्णेची या कुंडलिया धावा तृष्णेची या तुका म्हणे मुक्ती परणे नवरी तुका म्हणे मुक्ती परडिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परणे नवरी मुक्ती परडिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळे आता दिवस चारी खेळी मेळे आता दिवस चारी खेळी मेळे आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या कुंडलिया धावा कृष्णची या कुंडलिया धावा कृष्णची या रोपार कुमाये कुमार कुमारे रोपार कुमाये कुमार कुमारे कुमार कुमारे कुमार यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी
आधारे चित्तीने पावलो विसावा आधारे चित्तीने पावलो विसावा शेवटचा दिस गोड भावन शेवटचा दिस गोड भावन शेवटचा दिस गोड शेवटचा दिस गोड भावन शेवटचा दिस गोड बाबा शेवटचा शेवटचा दिस गोड बाबा शेवटचा दिस गोड बाबा आता चिंतीने पावलो विसावा आता चिंतीने पावलो विसावा
टाळे वाजवा भजन करा सर्वांनी सर्वांनी टाळे वाजवा विठ्ठल 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 टाळे वाजवा सर्वांनी टाळे टाळी वाजवा जोरदार एकदा वा सगळ्यांकरता बेस्ट वा एक बंद करा याजसाठी गेला होता टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झाली या बेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची तुका मने मुक्ती परनिली नोवरी तुका मने मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची विठ्ठल हो समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथमे वा वा टाळी वाजवा माई बाप सर्वांनी टाळी वाजवा हे पांडुरंगा करू वा वा सर्व पांडुरंगा करू प्रथम वा वा
पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी वा वा हरी बोल टाळी वाजवा बेस्ट टाळी वाजवा जोरदार एक नंबर वा मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया ज्यांच्या गावी केला वास त्यास नसावे उदास विठाला विठाला याजसाठी गेला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता चिंतना करता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संत्रदय सम्राट विकू कमी करा वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारांच्या चारचरणाचा अद्वैतपर प्रकरणातील अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय साधनाद्वारे साध्य प्राप्ती झाल्यानंतर जे जीवनामध्ये परिपूर्णतम अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचं वर्णन करतात विठाला कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसहा पर्यायापैकी कैलासवासी गणपत रामा खिमनर यांचं प्रथम वर्ष श्राद्ध अतिशय सुंदर गोड आयोजन नियोजन संयोजन या खिमनर परिवाराने केलं एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा कार्यक्रमाची भव्यता ही आकाशाच्या उंचीची आहे आणि कार्यक्रमाची दिव्यता ही आकाशाच्या उंचीची आहे अतिशय सुंदर असा मंडप आहे वातावरण अतिशय सुंदर आहे गायक वादक गुणीजन मंडळी करता जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणा वरुणालय भक्त काम कल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम आघात कृपेने विकू कमी करा त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानांचे राजे साधकाचे मायबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय नामदेवराय चोखोबराय निळोबराय श्री संत सावता महाराज श्री संत सेना महाराज श्री संत नरहरी महाराज श्री संत जळोजी मळोजी महाराज श्री संत भोजलिंग काका श्री संत रोहिदास महाराज श्री संत गोरोबा काका कुंभार श्री संत एकनाथ महाराज श्री संत बाळू मामा श्री संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज श्री संत गजानन महाराज श्री संत जगनाडे महाराज श्री संत भक्त कुर्मदास श्री संत रंका बंका बसलेल्या श्री संत कान्होपात्रा श्री संत जनाबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत बहिणाबाई श्री संत सोयराबाई श्री संत मीराबाई श्री संत जिजाबाई संत मंडळीच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत कराय सगळ्या मंडळींचं अतिशय सुंदर गोड असं वातावरण आहे त्यामध्ये महाराष्ट्र गाजवलेले गायक वादक गुणीजन मंडळी आहेत ज्यांच्या आवाजामध्ये सरस्वती मातेचं वास्तव्य आहे आवाजाची तयारी आहे आणि आकाशाच्या उंचीचा ज्यांचा आवाज आहे परमस्नेह परम आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार
संतोष महाराज पारे, एकदा जोरदार टाळी वाजून गुरुजींचं स्वागत करूया. त्याचबरोबर आदरणीय गोड ज्यांचा आवाज आहे, तयारीचा ज्यांचा आवाज आहे, संगीत विशारद, संगीत अलंकार विराज महाराज मगर, आदरणीय महाराजांकरता जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. त्याचबरोबर असं मस्त वाजवतात खरोखर बरं का संतोष बाबा, असं टंग 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 हात चालते वा खरंच. ज्यावेळेस समयवर आलं ना 10 वाजतो, असा भिंगरीसारखा हात चालतो आणि त्या 10चा आवाज अंतकरणात त्या हृदयाला स्पर्श करतो. एवढी ताकद आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा आमचे अभिषेक महाराज जगदाळे गुरुजींकरता. वंदन करतो जगद्गुरु तुकोबाराय सर के विनेकरी बाबांना वंदन करतो. त्याचबरोबर चोपदार लय भारी, दोघा करता टाळी वाजवा जोरदार कडकडून वा, लय भारी. आनंद वाटला दोघांकडे पाहून. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कसे रुबाबदार आहे, तसे एकदम रुबाबदार आहे. भाऊ भाऊ आहे का, काय नाव आहे, राम लक्ष्मण सकाराम तुकाराम, वा वा, मावळ्यासारखंच आहे. मावळे कोणाला म्हणावं, अरे मातीत मेला, मातीत मेला. मातीत मरणारे हजारो असतात, पण या माती करता जगणारे आणि मरणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतात. रबाबदार आहेत. वा, वंदन करतो तुम्हाला. सगळेच तुळशीवाल्या ताई आहेत, सगळेच टाळकरी मंडळी, भजनी मंडळी, अगदी सगळ्यांना प्रेमाचा सप्रेम जारी. मुली आहे, संस्थेतील विद्यार्थी आहे, यांच्याकरता जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. सगळेच मंडळी, सगळ्यांना पुढं बसलेले, स्टेजवर बसलेले, सगळ्यांना प्रेमाचा माझा जी हरी. सगळेच मंडळी गोड आहेत. विशेषत्वाने माझ्यावरती प्रेम करणारे आदरणीय तुषार दादा आहेत, आदरणीय बबन दादा, हे सगळी मंडळी गोड, अतिशय जिवलग हृदयस्थ मंडळी आहे. विशेषत्वाने आपल्या कार्यक्रमाकरता साऊंड सिस्टीम लई एक नंबर आहे. टाळी वाजवा जोरदार दादांकरता. अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे दादा, तुम्हाला 100 पैकी 100 मार्क. विठाला विठाला. त्याचबरोबर समोर रेकॉर्डिंग करणारे, चित्रीकरण करणारे, उभ्या महाराष्ट्रामध्ये कमी वयात, कमी काळात आणि कमी दिवसात ज्यांचं यूट्यूब चॅनल पॉप्युलरमध्ये आहे, कंटेंट आहे, ट्रेंडिंगमध्ये आहे, अतिशय सुंदर दर्जेदार यूट्यूब चॅनल आहे भगवंत कीर्तन यूट्यूब चॅनलचे सर्वा दीपक दादा कोले आले. एकदा जोरदार टाळी वाजून दादांचं स्वागत करा. त्याचबरोबर भरपूर मंडळी या खेमनर परिवारावरती प्रेम करणारे पै पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, नातेवाईक मंडळी, पुरुष मंडळी, माता भगिनी, बालवर्ग, सगळेच मंडळी बहुसंख्येने उपस्थित आहे. आर्थिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, चित्रकार, पत्रकार, कथाकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, चेअरमन, फाय चेअरमन, तळ्यावाले, माळ्यावाले, खाळ्यावाले, टोपीवाले, उपरण्यावाले, चष्म्यावाले, द्वातरावाले, पायजमेवाले, अष्टगंधवाले, मफलरवाले, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, पाय लांबलेले, पाय आखडलेले, गुडघे वर केलेले, गुडघे खाली केलेल्या, चटायचे धागे काढणारे, नाकात बोटं घालणारे, दोन्ही पायाच्या चुली केलेला, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, घराच्या आत बसलेले, बाहेर बसलेले, जे कीर्तन आले ते, जे कधीच येत नाही ते, जेणाला देत नाही ते, आणि जे आजच आले ते, सगळ्यांना दंडवत. विठाला विठाला. मोठा परिवार आहे पाठीमाग. गंगा भागीरथी, चंद्रभागा बाई गणपत खिमनर पत्नी, बहीण गंगा भागीरथी, चंद्रभागा बाई रामभाऊ गडदे, त्याचबरोबर श्री पोपट बाबूराव खेमनर भाऊ, गंगा भागीरथी, झुंबरबाई पाटीलबाब खेमनर भाऊजाई, सो हिराबाई बाळासाहेब चोपडे मुलगी, त्याचबरोबर श्री रामजी कुशाबापू खेमनर नातू, सो वैशाली अमित धुळगंड नाथ, श्री कुशाबापू गणपत खेमनर मुलगा, सो विमल कुशाबापू खेमनर सून, सो संगीता गोरक्षनाथ काळे मुलगी, सो पुष्पा शिवाजी गडदे पुतणी, श्री बबन कुशाबापू खेमनर नातू, चिरंजीव गोकुळ हौशाबापू खेमनर नातू, श्री हौशाबापू पाटीलबा खेमनर पुतणे, सो द्रुपदा तुळजीराम गडदे मुलगी, सो इंदुबाई हौशाबापू कुदनर मुलगी, सो अनिता सोपान वाघमुडे पुतणी, सो रोहिणी राहुल नातुरे नाथ, चिरंजीव महेश हौशा बापू खेमनर नातू. एकदा जोरदार टाळी वाजवा. लय मोठा परिवार आहे. एवढ्या वा, लय मोठा परिवार आहे. समस्त खेमनर परिवार, सगळ्यांना विनम्र भावे अभिवादन. विठाला विठाला. जो अभंग कीर्तनाने निवडलाय तो मोठा गोड आहे. साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जे जीवनामध्ये परिपूर्णता प्रमाती अवस्था प्राप्त होते, त्या परमार्थिक अवस्थेचं वर्णन जगद्गुरु श्री तुकोबार अभंगामध्ये वर्णन करतात. याजसाठी केला
होता अट्टहास असं बोलत चला. शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. कशा करता अट्टास होता आमचा परमार्थातला? तुकोबाराय म्हणतात शेवटचा दिवस गोड होण्याकरता अट्टास असतो. ते साधक म्हणतात तुकोबाराय मरण तुम्हाला येणार आहे, मरण आम्हाला येणार आहे. ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागन. हा परमार्थिक अट्टास कशा करता? साधनाद्वारे साध्य प्राप्तीपर्यंत अट्टास कशा करता? तर तुकोबाराय म्हणतात मरणावरती विजय प्राप्त करण्याकरता. साधक म्हणले तुकोबाय मरणावरती विजय प्राप्त हो. तुकोबाराय म्हटले मरण माझे मरुनी गेले आणि मज केले अमर. आम्ही मरणावरती विजय प्राप्त केला. परिणाम शेवटची घटिका, शेवटची वेळ, शेवटचा दिवस आमच्या जीवनातला गोड झाला. शेवट तो माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. शेवट आमच्या जीवनातला गोड झाला. 8 तास आम्ही केला परमार्थातला. शेवटचा दिवस गोड झाला. ते साधक म्हणतात तुकोबाराया आता काही चिंता? तुकोबाराय म्हणतात आम्ही निश्चिंत झालो आता. असं बोलत चला ज्यांचे पाठ येते. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आम्ही निश्चिंत झालो. कोणामुळे निश्चिंत झालो? तर देवाचं चिंतन केल्यामुळं आम्ही निश्चिंत झालो. आम्ही विसावल्या गेलो, आम्ही थांबल्या गेलो. कोणामुळं? तो मंगल भगवान परमात्मा, सकळ मंगलनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. तो परमात्मा त्याच्या नामाचं आम्हाला कौतुक वाटू लागलं. कौतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. देवाच्या नावाचं कौतुक वाटू. इकडे बघा ना, मी इकडे उभा, इकडे बघा. देवाच्या नावाचं कौतुक वाटू लागलं. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता. ती मुक्तिरूपी स्त्री, ती मुक्तिरूपी स्त्री आमची नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरे. आता दिवस चारी खेळी मिळी. आता राहिलेले दिवस बाबा त्या मुक्तिरूपी स्त्री सोबत भक्तीचे परमार्थातले राहिलेले दिवस आम्ही आनंदाने घालू. अशा अर्थाचा अभंग. विठ्ठल विठ्ठल. आज तात्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरण शब्दाचा अर्थ आहे प्रत्येक दिवसाला पुण्य दिवस असं म्हणतात. स्मरण शब्दाचा अर्थ आहे आठवण करणे. गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे. त्या पुण्यदिनी त्याला पुण्यस्मरण असे म्हणतात. आणि त्याला बोलीभाषेमध्ये आपण सरळ म्हणतो आज काय आहे? वर्ष श्राद्ध. वर्ष श्राद्ध. श्राद्धा ठेवून एका वर्षाने आई जो विधी केला जातो काका त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. आणि एक अजून त्याला एक शब्द आहे नवीन, काय? त्याला चटश्राद्ध म्हणतात. चटश्राद्ध म्हणजे काय? आरेमा नावाचा पितर अंगुष्ट एवढा देह धारण करतो. दादा अंगुष्ट एवढा म्हणजे तुषार दादा अंगठ एवढा बरं का, अंगठ एवढा देह धारण करतो. आणि या परिवाराने खिमनर परिवाराने जो तात्यांना काही नैवेद्य दाखवला तो नैवेद्य खाण्याकरता आर्यमा नावाचा पितर येतो. याला शास्त्रामध्ये चटश्राद्ध असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. मानवी जीवन जगत असताना जीवनावरती प्रत्येकावरती काही ना काही ऋण ठरलेले आहेत, उपकार आहेत. प्रत्येकावर इथं बसलेल्यापैकी कर्ज आहे. त्यामध्ये एक तुमच्या आणि माझ्यावरती कर्ज आहे, देवाचं ऋण आहे, उपकार आहे देवाचे. 2 संतांचे आणि 3 जन्म देणाऱ्या मायबापाचे उपकार विसरता कामा नये. का? देवाने हा आपल्याला जीव दान दिलाय. 3.5 हाताचा नरदेह देवाने दान दिलाय. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे जोया भिवरेच्या तिरी कट धरुनिया करे. 3.5 हाताचा नरदेह दिला देवाने. कशा करता? भजना करता. टाळी वाजा जोरदार. वा वा.
बेस्ट. आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया खाया पिया, सुख से सोया, नाहक जमाना खोया. कहा गए का नाही, क्या लाया तर कुछ नाही. ही स्थिती आपल्या जीवनामध्ये झाली नाही पाहिजे. 3.5 हाताचा नरदेह दिला देवाने भजना करता, देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. पण मोठी गंमत झाली बाबा, हे मनुष्य शरीर आपल्याला मिळालंय पण कळालं नाही. नाही कळालं. कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती. कळालं असतं तर लोकांनी गोवा मावा गुटखा माणिकचंद विमल तंबाखू खाल्ली नसती. असं बोलत चला. कळालं असतं ए मावशे लोकांनी सोलापूर कोल्हापूर वंडरपूर पंढरपूर मिसरी लावली नसती, तपकीर लावली नसती. कळालं असतं तर वाईट वागलं नसतो. कळालं असतं खाऊन ते खाल्लं नसतं. कळालं असतं पिऊन ते पिलं नसतं. कळालं असतं जिकडं जाऊ नये तिकडं गेलो नसतो. हे मनुष्य शरीर मिळालंय पण कळालं नाही. काय कळालं नाही? उत्तरलंय गोडे घरी घेऊन जा, फुकट मिळालंय. विठाल विठाल. आणि फुकट मिळाल्यामुळं लोकांना किंमत राहिली नाही. हे बघा, नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. चहा प्यायच्या कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही. कंगव्याला दात आहेत पण कंगव्याला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टॅबलाला पाय आहे पण टॅबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. परमेश्वराने भक्ती करण्याकरता परमार्थ करण्याकरता सगळं काही अनुकूल केलं पण बऱ्याच माणसाला अजून हे कळत नाही. विठाल विठाल. 3.5 हाताचा नरदेह देवाने तुम्हा आम्हाला दिलाय भजना करता. हे सकल इंद्रिय देवाने तुम्हा आम्हाला दिली. दिले इंद्रियात पाय कान, दिले इंद्रियात पाय कान, अरे बोल. दिले इंद्रियात पाय कान, दिले इंद्रियात पाय कान, दिले इंद्रियात पाय कान. डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन. तिने तू जोडसी नारायण, वा वा. तिने तू जोडसी नारायण, तिने तू जोडसी नारायण, तिने तू जोडसी नारायण. नाचाची बाप्पाला बाबरोगा, नाचाची बाप्पाला बाबरोगा, नाचाची बाप्पाला बाबरोगा, नाचाची बाप्पाला बाबरोगा. दिले इंद्रियात पाय कान, दिले इंद्रियात पाय कान, दिले इंद्रियात पाय कान, दिले इंद्रियात पाय कान. दिले इंद्रियात पाय कान, दिले इंद्रियात पाय कान, दिले इंद्रियात पाय कान, दिले इंद्रियात पाय कान. क्या बात आहे. टाळी वाजवा जोरदार कडकडून. वा, आज गंमत लय भारी आहे. आज गायक एक नंबर आहेत. वा वा. वादक एक नंबर आहे, चौबदारी एक नंबर आहे, विनेकरी एक नंबर आहे, पुरुष मंडळी एक नंबर आहे, महिला मंडळी एक नंबर आहे, टाळकरी एक नंबर आहे, कॅमेऱ्यावाले एक नंबर आहे, साऊंड सिस्टीमवाले एक नंबर आहे, इकडे बसलेले एक नंबर आहे, तिकडे बसलेले एक नंबर आहे. तुम्ही सगळे एक नंबर आहे. मी काय 2 नंबर आहे? विठ्ठल विठ्ठल. हो, अतिशय सुंदर. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसे नारायण, नासे जीवपण भवरोग. सकल इंद्रिय देवाने दिले. अनंत उपकार आहेत देवाचे आपल्यावरती. 2 संतांचे उपकार आहेत. का? आडनाडी धावणाऱ्या जगाला सनमार्ग दाखवण्याकरता संत आलेत. पण आलेत कुठून? वैकुंठाहून. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणास, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणास, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणास. हे मुलीने ते ऋषी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया, जाडू चुकाचे मार्ग आडराणी बरवेद, उच्चिष्टाचा भाग शेष मुलीला तो देव. हे बोलिले ते ऋषी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया, जाडू संताचे मार्ग आडराणी बरवेद, उच्चिष्टाचा भाग शेष मुलीला टाळी वाजवा जोरदार. वा.
संत महात्मे वैकुंठावून आले, आडरामी धावणाऱ्या या जगाला सन मार्ग दाखवण्याकरता आले. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविते परोपकारे बुडत हे जन, न देखवे डोळा येतो कळवळा मनोनिया. संत महात्मे तुमच्या आमच्या उद्धाराकरता या ठिकाणी आलेत मंडळी. संताचे अनन्य उपकार आहेत. मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती पुढं, पुढं, पुढं सरका. मज निरंतर जागविती मज निरंतर वा 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 वा. टाळी वाजवा एकदा जोरदार. हा आता सरकू नका, आता बसा. आता मला कीर्तन सांगून द्या. बाबा चोपदार इकडे या तुम्ही. हो विक्षेप हो तुम्हाला, तुम्ही इकडे. आता बस झालं, ते सुरुवातीलाच असते, डबल डबल रिपीट नसते ते. या इकडे. आता इकडे बघा, इकडे मी उभा आहे. विठ्ठल विठ्ठल. हो. संतांचे आपल्यावरती उपकार आहेत, विसरता कामा नये. संतांचे आपल्यावरती अनन्य साधारण उपकार आहेत, त्यांचं ऋण आपल्यावरती संतांचं. हे बघा, माझे बाबा सांगायचे, श्री गुरु वैराग्य मूर्ती रखमाजी महाराज नवले बाबा पैठणला मी अध्ययन केलं. माझे बाबा सांगायचे पाठामध्ये, जो कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणावं, जो कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणावं, सरळ रस्त्याने जातो त्याला साधक म्हणावं, आणि चुकलेल्या नीट रस्त्याने लावतात त्यांना संत म्हणावं. नका नका एवढ्या जोरात टाळी नका वाजू, त्या टाळीच्या आवाजाने मला अटॅक यायचा. गोइंग टू यमपुरी. काय टाळी वाजवले राव इमानदारीने, जरा खमकून वाजव की, जरा जोरदार खमकून. हा दादा कीर्तन झाल्यावर महाप्रसाद आहे सगळ्याला, मग काही टेन्शन बिन्शन घेऊ नका. खमकून टाळी वाजवा, खमकून प्रसाद खा, काही टेन्शन बिन्शन घेऊ नका. मला 1 तास देऊ नका, कारण मी एवढं थकलेलो आहे. दादाला माहिती आहे, मी रात्री लाईव्ह लोकेशन टाकलं. मी रात्रीचं कीर्तन होतं माझं, रात्रीचं कीर्तन होतं यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये. यवतमाळ तिकडं तेलंगणापाशी बाँड्रीवर होतं मी. तेलंगणाच्या रात्री 650 किलोमीटरचा प्रवास करून आलो मी रात्री. समृद्धीनं धावत धावत आलो तुमच्याकरता. मी गाडीमध्ये बसलो होतो 10:15 वाजता, तर इथं सकाळी 8:45 वाजता इथं तुमच्या इथं आलो गावात. नॉनस्टॉप प्रवास करा, एवढ्या लांबून आलो. जे बोलेल ते तुमच्या हिताचा बोलेल, पांचट गप्पा सांगणार नाही, टाइमपास मनोरंजन करणार नाही. माझी विनंती तुम्हाला, मी लय थकलोय, फक्त तुमचे चेहरे असे फ्रेश ठेवा बरं थोडे. असं टुळू टुळू पाहू नका ना, असं गंभीर पाहू नका, मला भीती वाटते माहित्याची. फ्रेश चेहरे ठेवा, काही टेन्शन घेऊ नका, चिंता बिंता करू नका. कशाची चिंता करायची? येताना काय आणलं का? नाही. जाताना काय घेऊन जायचं का? नाही. आता एवढ्या लांबून जालन्याहून मी इथं कीर्तनाला करता आलोय. कीर्तन झाल्यावर घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. नाही असं नका करू. खाली हात आया है तू खाली हात जाएगा, ए पगले इंसान. हे बघा, येताना काय आणलं नाही, दातान जाताना काही न्यायचं नाही. चिंता नाही करायची. कशाची चिंता करायची? सकळ जीवाचा करी तो सांभाळ, तुझं मोकलीलं तुझी चिंता त्यासी सर्व आहे. चिंता नाही करायची. माझे 2 बोटं दिसतात काय? ए आई, अशा माना आलो ना तुम्ही थोड्या. 2 बोटं गुरुजी, 2 बोटं म्हणजे 2 शब्द आहेत. याचं नाव आहे चिंता, याचं नाव आहे चिता. याचं नाव काय? मोठ्याने बोला जरा. चिंता. आणि याचं नाव चिता. ह्या 2 सख्या बहिणी आहेत. कोण कोण? चिंता. कोण म्हणलं? शांताबाई कांताबाई. चिंता आणि चिता ह्या 2 सख्या बहिणी आहेत. ह्या बहिणीचं काम एकच आहे. काय? जा ळ
नाही, जाळणे काम आहे. फक्त गंमत अशी आहे, चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. चिंता संसारात टेन्शन पावलं पावली जाळते आणि चिता एकदाच जाळते. काय करायचं? चिंता नाही करायची. बसल्या बसल्या कीर्तनामध्ये ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी वाजवायची आणि देवाचं गोड चिंतन करायचं. विठ्ठल हो. आणि 3 जन्म देणाऱ्या मायबापाचे आपल्यावरती उपकार आहेत. हाडाचे काढं केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला मायबापाने. किती प्रेम करतात. ऐका, एक छोटासा दृष्टांत सांगतो. एक जणाच्या मुलीकरता एक स्थळ होतं मुलाचं. मुलगा चांगला होता, मुंबईसारख्या सिटीमध्ये शहरामध्ये जॉब करत होता. 50-60 हजार पगार होता. गावाकडे शेतीवाडी होती, निर्व्यसनी मुलगा होता, चांगला होता. बापाला वाटलं मुलगा चांगला आहे, पाहुण्यातला मुलगा आहे, लग्न करून टाका. मुलीचं लग्न करून टाकलं बापाने. लग्न झालं, दोघं नवरा बायकोनं संसार थाटवला. मुंबईसारख्या शहरामध्ये 2 जण नवरा बायको राहत होते. राहत असताना दिवसादिवस लोटले गेले. पण गंमत अशी झाली, एक दिवस त्याला कॉल आला, कंपनीला ब्रेक लागला म्हणून. कंपनी बंद झाली. वाईट वाटलं. आता त्याला वाईट वाटलं. काय केलं त्यांनी? सगळा पसारा घेतला आणि गावाकडे निघाला गाडीमध्ये. चला म्हणे, आपल्या गावाकडे शेतीवाडी भरपूर आहे, शेती करू आपण. गावाकडे निघाला. 2 नवरा बायको आले. सासरेबावांना सांगितलं, सासरेबावा कंपनीला ब्रेक लागला, येतो आता गावाकडे. सासरेबावा म्हणे, या मोठा बंगला आहे गावाकडे, या राहा. 2 जण राहू लागले. पण गंमत अशी झाली, तो गावाकडे आल्याच्या नंतर त्याला वाईट मुलाची संगती लागली, दारू पिणाऱ्याची संगती लागली. हे बघा मंडळी, माणसाचं जीवन हे संगतीवर आधारभूत असतं. संगतीने मनुष्य जीवन घडतं आणि संगतीने मनुष्य जीवन बिघडतं. संगत फार महत्वाची असते. ऐका, गावाकडे आला, वाईट मुलाची संगत लागली. टुकार दारू पिणाऱ्या मुलाची संगत लागली. दारू पिऊ लागला. पाहता पाहता दारूचं असं व्यसन आहे, भयान आहे. एकदा का माणसाला लागलं की लवकर सुटणं फार कठीण आहे. म्हणून मी रोज सांगतो, हे बघा, दारू प्यायला, एखादं व्यसन करायला हिंमत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिंमत लागते. दारू पिऊ लागला, व्यसनाधीन होऊ लागला. आणि एके दिवशी माय काय केलं, त्यांनी दारूच्या नशेमध्ये बायकोला मारलं. राग टेन्शनमध्ये आलं, बायकोला मारलं. ती बिचारी माय माऊली काय बोलली नाही. का? बापाचं नाव शाबित व्हायचं असेल ते असेल, माझ्या नशिबाला आलाय, प्रपंच करायचा आहे, लेकरा बाळाचं काबाड कष्ट करून त्यांना मोठं करायचं, मुलीचं लग्न आहे, मुलाचं शिक्षण आहे, हाडाचे काढं, रक्ताचं पाणी, राब राब शेतामध्ये कष्ट करायचे. मारलं. पण एका दिवशी बापाचं तालुक्याला काम होतं. बाप म्हणला, जाता जाता मुलीचा बंगला रोडलाच आहे, 2 मिनिटं ताईला पाहावं, लय दिवस झाले चिमणीला पाहिलं नाही. अंतकरण गैवरलं बापाचं. बापाने गाडी घेतली मंडळी आणि बाप निघाला. निघाल्याच्या नंतर दाराच्या समोर उभा राहिला, गाडी लावली आणि दरवाजा ठोठवला. ए ताई, ए ताई, अगं दरवाजा उघड. मुलीने पप्पाचा आवाज ऐकला. तात्या आलेत, आप्पा आलेत, माझे पप्पा आलेत. धावत धावत किचनमधनं बाहेर आले. बेल वाजला, आवाज ऐकला आणि दरवाजा डोर ओपन केला. पाहिलं, तात्या आप्पा आलात, या बसा. अगं बाई, खरं सांगू का बाई, अगं तालुक्याला छोटंसं काम होतं चिमणे, तुला पाहा वाटलं ग ताई. अंतकरण गैवरलं, पाहा वाटलं, लय दिवस झाले तुला डोळे भरून पाहिलं. तुझा बाप गरीब आहे. नाही, तुझ्या बापाकडे मोठा मोबाईल नाही बाई, मला व्हिडिओ कॉल करता येत ग बाई. तुला पाहा वाटलं, लेकरं बाळ खुशालेच पाहण्याकरता आलो. पप्पा बसा. पप्पा पप्पा गरम गरम भाकरी केलेले आहेत, 2 घास खाऊन जा ना. नाही ताई, खरं सांगू का, मी आत्ताच घरून जेवण आलो ग बाई, पण तुला पाहण्याकरता छोटंसं काम होतं. जाता जाता तुला वाटलं 2 मिनिटं बोलावं पुढे जावं. पाणी घ्या पप्पा. पप्पा चहा घ्या. चहा पाणी बापाने घेतला. बाप म्हणला, ताईडे येऊ कधी दे. ताई येते, येतो. बाप गाडीवरती बसला आणि निघाला. बंगल्याच्या समोर असा रोडनं चालला. पाहुणे आडवे झाले. सोयर, राम राम, जय हरी, कुठं आलताय? काय नाही, चिमणीकडे मुलीकडे आलो होतो, मुंबईहून आलेत. पहा वाटलं. अहो, तुम्हाला माहिती आहे का सकाळी काय घडलं? नाही म्हणे, मी आत्ताच आलो, 1च मिनिटं झालंय. मुली कुणाला, काय घडलं म्हणे? अहो, तुमचा जावई दारू पितो राव म्हणे. जावई दारू पितो आणि त्या मुलीला मारतोय हो, राबा राबा. अहो, कसायच्या दावणीला मुलीला बांधलंय. बापाच्या डोळ्यात पाणी आलं, अंतकरण गैवरलं, हृदय स्पर्श झालं. बोलणं ऐकलं की बाप म्हणला, आत्ताच 1 मिनिटं झालाय, मुलीच्या घरून आलोय. माझ्या ताईने मला काही सांगितलं नाही, माझ्या मुलीने मला काही सांगितलं नाही. मुलीचं आणि बापाचं प्रेम किती मोठं असतं ऐका. सांगितलं नाही. बापाने गाडी फिरवली आणि बाप पुन्हा बंगल्याकडे गेला.
आणि दाराच्या समोर उभा राहिला आणि दरवाजा ठोठावला. ए ताई, अगं दरवाजा उघड. मुलीने बापाचा आवाज ऐकला, धावत धावत आली. तात्या, आप्पा, पप्पा, काही विसरलं का? मोबाईल विसरला का? काही चार्जर, काही पिशवी राहिली का? नाही म्हणे. मग परत आला तुम्ही? ए, बापाने मुलीच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. ए, तुला तुझ्या नवऱ्याने दारू पिऊन मारलं का ग सकाळी? ती म्हणली, पप्पा, पावसाने झोडपलं, नवऱ्याने मारलं, सारखंच असतं, मारून द्या ना, माझ्या नशिबाला आला. अगं पण पहाडासारखा तुझा बाप जिवंत आहे, अजून जिवंत तुझा बाप आहे, काळजी करू नकोस. मला सांगायचं ना, मी आहे ना अजून, तुझा बाप जिवंत, सांगायचं ना. पप्पा खरं सांगू का? तात्या, आप्पा खरं सांगू का? मी आल्या आल्या जर तुम्हाला गारानं केलं असतं, आल्या आल्या जर तक्रार केली असती ना, तर तुम्ही पाणी पिलं नसतं. आल्या आल्या जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही चहा पिला नसता. पप्पा, तात्या, आप्पा, एक वेळास तुमच्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं तरी चालेल, पण ईश्वरा समान बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही पाहिजे. हिला मुलगी म्हणतात, हिला लेक म्हणतात, आणि तीच एक आदर्श गृहिणी असते. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. विठ्ठल फार प्रेम करत असतो, विसरता कामा नाही. त्यांचे उपकार आहेत, देह त्यांनी दान दिलाय, देवाने आपल्याला जीवदान दिलंय, संतांनी कृपा दान दिलंय, अनंत उपकार आहेत त्यांचे, विसरता कामा नाही. आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, मरण विसरता कामा नाही. गुरुजी, लोकांच्या डोक्यात नाहीच, आमच्या सुद्धा डोक्यात नाही, मारायचंय म्हणून नुसती धावपळ 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 आपली चालू आहे सगळ्याची. राब राब कष्ट करतो का नाही, आपल्या लोकांच्या लक्षात नाही. पण एक लक्षात ठेवा, मरण हे डोळ्याच्या समोर ठेवा. उड़ जाएगा एक दिन बनती रही कपिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन बनती रही कपिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन बनती रहेगा पिंजरा खाली. वा गुरुजी, वा वा. उड़ टाळी वाजवा, टाळ्या. जाएगा एक दिन बनती रहेगा पिंजरा खाली. दूल्हा कोई बाजत कर ले दूल्हा कतरे रखवाले, दूल्हा कोई बाजत कर ले, दूल्हा कतरे रखवाले. उड़ जाएगा एक दिन बनती रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन बनती रहेगा पिंजरा खाली. टाळी वाजवा जोरदार. वा. कसा तुकडा आहे आणि कसा मुकडा आहे. विठ्ठल, त्याला घासावं लागत, ती फुकट नाही. इथं बेंबीच्या देठाला रग लागती. तिरकीट तख्तात सरपटी वाजायची, मुकळ्या चक्रधार लगे बजनी टेका त्रितला वाजायचं म्हणलं ना, लय रग लागती. गुरुजी नाही का, थंडीत सुद्धा घाम फुटतो, सोपं नाही हे गायन वादन, सोपं नाही. आज मला 7 लय सुंदर आहे, नाही तर दादा 7 नसते माझ्या नशिबाला, मग 7.5. आपण एक म्हणावं, त्यांनी काहीतरी दुसरंच म्हणावं, कोणाचीच कोणाला मिळणे. मी महाशिवरात्रीच्या दिवशी अभंग घेतला, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. एक टाळकरी लांबूनच म्हणतो, शिवभोळा चक्रवर्ती त्याची माई माझी चुलती. माईकवर डोकं हा ना, कोणाचीच कोणाला मिळणे. मी म्हणलं, रंगणी रांगत गुलगुला बोलत. एक टाळकरी लांबूनच म्हणतो, रंगणी रांगत गंगूला बोलत. का गंगू कुठून आणतो, इथं पाणी भरायला आता. काहीच कोणाची कोणाला वेळ नाही. पण आज गायक वादक खूप जबरदस्त आहे, टॉप मधले. टाळी वाजवा एकदा जोरदार, काढून. वा. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा पंछी एक दिन रहेंगा पिंजरा खाली. जावं लागणार आहे. म्हणून ऐका, आरसा पाहिलं ना, आई आरसा कपाटाच्या समोर उभा राहिलं ना, आरशात काय दिसतं? माणसाचं तोंड दिसतंय, चेहरा दिसतो. आता एक काम करा, जसं आरशात चेहरा दिसतो ना, तसं डोळ्याच्या समोर मरण ठेवा. सकाळी उठले ना, संध्याकाळी मला मरायचं, डोक्यात ठेवा, संध्याकाळी मला मरायचं. असं जर डोक्यात जर ठेवलं ना, तुम्ही गावात कधीच कुणाला वाईट बोलणार नाही, तुम्ही कधीच कुणाचा अपमान मत्सर द्वेष करणार नाही. का मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, मला जावं लागणार आहे, कवा माझा नंबर येईन, कवा मला जावं लागणार आहे सांगता येत नाही. म्हणून मरण डोळ्याच्या समोर ठेवा. तुकोबाराय म्हणले, मरण आम्ही डोळ्याच्या समोर ठेवलो, मरणावरती विजय प्राप्त केला. परिणाम आमचा जो पारमार्थिक 8 तास आहे तो सफल झाला आणि आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. टाळी वाजवा माईबाप, टाळी वाजवा.
टाळी वाजवा जोरदार. वा वा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबारा वर्णन करतात. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्याकरता हा परमार्थिक अट्टहास आहे आमच्या जीवनामध्ये. इथं बसलेल्यापैकी इकडे बघा, इथं बसलेल्यापैकी असं कोणाला वाटतं शेवटचा दिवस आमचा कडू व्हावा? हात वरती घ्या. कोणाला वाटतं का शेवटचा दिवस आंबट व्हावा? ए माय आई, शेवटचा दिवस खारट व्हावा, शेवटचा दिवस तुरट व्हावा, शेवटचा दिवस पांचट व्हावा? वाटतं कोणाला? नाही. माझ्या सगळ्या सगट प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एकच अभिलाष आहे, आमचा शेवटचा दिवस गोड व्हावा. मग शेवट गोड व्हायचा असेल तर एक काम करा, असं जागा गावामध्ये चालत असताना असं चाला की गावच्या लोकांनी आपल्याला प्रेमाने जे हरी घातला पाहिजे. बसत असताना असं बसा की आपल्या शेजारून कोणतरी चांगला माणूस बसला पाहिजे. आणि मरत असताना असं मरा ज्यांना कळालं त्यांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं पाहिजे. असं जीवन जगा. उत्तमाची मुराकीर्ती मागे, उत्तमाची मुराकीर्ती मागे, उत्तमाची मुराकीर्ती मागे, उत्तमाची मुराकीर्ती मागे. तुका म्हणेगी का मरणेची सेने, तुका म्हणे वा वा टाळी वाजवा. मरणेची सेने, उत्तम जीवने कीर्ती मागेरा, उत्तम जीवने कीर्ती मागे. असं जागा गेल्यावर सुद्धा नाव शिल्लक राहिलं पाहिजे, उत्तम प्रकारची कीर्ती राहिली पाहिजे. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. असं जागा. हे बघा, मला मरण येणं आज प्रथम वर्ष श्राद्ध आहे म्हणून म्हणतोय. मला मरण येणं ही प्रकृती आहे, मला मरणच न येणं ही विकृती आहे, आणि मरणावरती विजय प्राप्त करणं ही माझ्या भारत देशाची संस्कृती आहे. आपण भाग्यवान माणसं आहात. पवित्र वंशात तुमचा माझा जन्म झाला, पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला, आणि पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळात पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला. ही माती कशी? एक धारदार वाक्य बोलतो, इकडे बघा. और मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, सुकलेल्या अफजल पुढं माझ्या शुभाची छाती. संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. और मराठ्याच्या समश्रीवर तोच मर्द मराठी मावळा करा. या मातीमध्ये संभाजी राजा घडले, या मातीमध्ये शिवाजी राजा घडले, आणि या मातीमध्ये अफजल घडला, आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. अशा हिंदुस्थानच्या मातीत तुमचा माझा जन्म झाला. विकू नका देऊ, विकू नका. ही माती सामान्य माती नाही आहे. ही माती कशी आहे? दीपक दादा इथं बसलेल्या हिंदूच्या तरुण मुलाला विचारलं बरं का, तुषार दादा, ही माती कशी हिंदुस्थानची? ते छातीला हात लावून एक वाक्य बोलतील, अरे चिरले आमच्या नसा उतळण होईन भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती हृदयात मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. अशा हिंदुस्थानच्या मातीत तुमचा माझा जन्म झाला, पावन देशात तुमचा माझा जन्म झाला. 1 लाखातलं वाक्य बोलतो. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगा विकू नको. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबारासारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जठरीसारखी धीर नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरासारखा सेवक नाही, विभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोला इतका लबाड नाही, कावळा इतका धूत नाही, काजळा इतकं काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा होणे नाही. सामान्य माणसाने आपण असा हिंदुस्थानच्या मातीत तुमचा माझा जन्म झाला, पवित्र देह मिळाला, वाणी पुण्यवंत मिळाले, भगवंताचे अनंत उपकार आहेत. म्हणून शेवटचा दिवस गोड व्हावा असं वाटत असेल तर असं जगा, असं जगा. गेल्यावर सुद्धा आपलं नाव शिल्लक राहिलं पाहिजे. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. तुकोबारे म्हणतात, आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला, आता आम्ही निश्चिंत झालो. अभंगाचं दूत आता चिंतीने पावलो विसावा, आता चिंतीने पावलो विसावा,
वाजवा जोरदार बाबा. 2 चरणाचा भाव पाहिला, राहिलेल्या चरणाचा भाव पाहू त्यापूर्वी सगळ्यांनी एकदा वरती हात जाऊन द्या. सगळे मंडळी घ्या 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 वरती, सगळे मंडळी पाठीमागचे सगळे. वा 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 वा. सगळ्यांनी पुंडलिकावर दारीचा गजर करायचा. आवाज आपल्या चेनेगावाहून मंडळी पंढरपुरापर्यंत गेला पाहिजे. कळून द्या. पंढरपूरच्या पंढरपुरात प्रथम वर्ष श्राद्धाचं अत्यंत भव्य दिव्य आयोजित. सगळे वरती घ्या असे सरळ. हा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोला 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 बाळू मामाच्या नावानं. सांग भले बोला 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 बाळू मामाच्या नावानं, सांग भले. खंडोबाच्या नावानं. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा जय भवानी जय शिवाजी हर हर. महादेव. सरळ घ्या सरळ. विठोबा रखुमाई जय डोबार कुमागे 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 हरि जय जय विठोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज. डोबार कुमारी हो. कैलासवासी गणपत रामा खिमनर तात्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने एवढा समाज उपस्थित आहे. सगळ्यांना जाता जाता तळमळीने सांगतो, साहेब मी जालन्याचा आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्याचा सर्वे केला. विदर्भ, खाली खंदेश, पश्चिम महाराष्ट्र हा पट्टा एवढी भयावह परिस्थिती आहे. आज तरुण मुलं व्यसनाच्या आहारी चालले दादा. ड्रिंक करून गाड्या चालवतात भरधाव वेगाने. माझी विनंती, निर्व्यसनी जीवन जगा. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीऊंगे शाम को उतर जाएंगे, लेकिन हरि नाम का पीला पी कर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. मी तळमळीने सांगतो, पोटतिडकीने सांगतो, दारू पिऊ नका, व्यसन करू नका. लय दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर पुढे बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल. व्यसनाधीन होऊ नका. म्युझिक वाढव. आणि 2 जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. पारे गुरुजी, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय. आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली, आणि ज्याच्या जीवनात ईश्वरा समान बाप निघून गेला, त्यांना विचारा आई बापाची किंमत काय. आज या परिवाराला विचारा बापाची किंमत काय. तुम्ही जसा रडाल, आज त्यांच्या फोटोकडे पाहिलं तर वर भरून येतो, कंठ दाटून येतो. मी एवढे वर्ष श्राद्धाचे पुण्यस्मरणाचे गुरुजी कीर्तन करतोय, पण पहिल्यांदा जो बॅनरवरचा जो फोटो आहे ना, तो एवढा हसरा स्वभाव दिसला मला हसताना. आजही पाहिला तर किती प्रेमळ व्यक्तिमत्व असेल, किती निरअहंकारी व्यक्तिमत्व असेल. बोलतं चालतं व्यक्तिमत्व. 1 वर्ष पूर्ण झाले, काळाचा घात झाला आणि या खिमनर परिवाराला तात्या जाऊन अनाथ करून गेले. काबाड कष्ट केले, हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला.
पैसा जमा केला, गरिबीतून खडतर दिवस काढले, मुलांना मोठं केलं, मुलींना मोठं केलं, त्यांना त्यांच्या पायावरती जावई चांगले मिळाले, सगळं काही चांगलं झालं, सुनबाई चांगल्या, घरात सगळं काही आनंदी आनंद आहे, नातू नात सगळं आनंदी परिवार आहे. पण आज दुःख ह्या गोष्टीचं आहे, आज घरात गेलं तर फोटोकडे पाहिलं तर तात्या दिसत नाही. आज उरभरून येतो, कंठ दाटून येतो, देवा पांडुरंगा एवढ्या लवकर घेऊन जायला नव्हतं पाहिजे देवा, आमच्यातलं आयुष्य कमी केलं असतं आणि त्यांना दिलं असतं तरी चाललं असतं, पण एवढ्या लवकर नको घेऊन जायला पाहिजे होतं. पांडुरंगा काय चुकलं रे देवा आमचं, काय अपराध आहे तेव्हा. आज घरात गेलं की पोटात तुडतं, घरात तात्या असले की स्वर्ग वाटायचा, पप्पा असले की आनंद वाटायचा, घर असं भरभरून वाटायचं. आज घरात जाऊ वाटत नाही, का आठवणी रडवतात. सगळ्याकडे पाहिलं की सगळ्यामध्ये आम्हाला आमचे तात्या दिसत नाही. आज उरभरून येतो, कंठ दाटून येतो. म्हणून माझी विनंती आहे, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. असल्यावर कळत नाही ते, आणि चोपदार नसल्यावर मिळत नाही. हाई तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत नाही कळत. दादा एकदा गेले ना, त्यांच्या आठवणी रडत असतात. बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते. यांना विचारा, स्त्रीच्या जीवनात माहेर कुठपर्यंत आहे ताई? तुम्ही रडाल सगळे, कुठपर्यंत माहेर आहे? जोपर्यंत माहेरात तिची आई जिवंत आहे आणि माहेरात गुरुजी बाप जिवंत आहे, तोपर्यंत स्त्रीच्या जीवनात माहेर आहे. भाऊ भाऊजाई प्रेम करतील, आणि आई ती आई आकाशाच्या उंचीची, बाप तो बाप आकाशाच्या उंचीचा असतो, हे लक्षात ठेवा. आई वडील असल्यावर लय आनंद असतो, फार प्रेम करत असतात ते. एकदा गेले ना, उरभरून येतो, कंठ दाटून येतो. असलं की महिन्यातून दोनदा तीनदा भेटावं वाटतं, बोलावं वाटतं. तात्या तब्येत चांगली का विचारपूस करावी वाटते. आज मुलीला फोन आला, मुलगी धावत आली, सगळे मुलं धावत गेले. काही दुखत नव्हतं, अचानकच 4-5 दिवसात हे होत्याचं नव्हतं झालं. काळाचा घात झाला. सगळ्यांना हवं असणारं प्रेमळ व्यक्तिमत्व, मायेचे ऊब देणारं व्यक्तिमत्व तुमच्यातनं आमच्यातनं मावळलं. बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला, सकाळी गेल्याच्या नंतर घरातनं माय, त्या घरावर पडणारा अंधार, त्या घरावर पडणारं दुःख भरून निघत नसतं. किती व्होल्टेजचे बल्ब लावा, कांड्या लावा, लाईट लावा, बाप गेल्याचं दुःख भरून निघत नसतं. फार आधार असतो बाप. बाप घराचा पाया असतो. सांभाळा माझ्या राजांनो. गुरुजी एकदा का पाया खचला ना, जोरदार घर पडायला वेळ लागत नाही. उरमती माया त्याच्या काळ्या मेघवाने, उरमती माया त्याच्या काळ्या मेघवाने, जखविना कधी पुन्हा डोळ्यात लजवाने. बाप कधीच रडत नाही. छोट्या गोष्टीला बाप कधीच रडत नाही. आई रडून मोकळी होती, बापाला रडता येत नाही. ते पात्र तसं रंगावं लागतं. आवाज कमी करा. रडत नाही. बाप रडतो शेताच्या बंधावर जाऊन, बाप रडतो रात्रीच्या अंधारामध्ये. विचारा कैलासवासी गणपत रामा खेमनर, आज किती मोठं दुःख या पाठीमागच्या परिवाराला विचारा. अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही. फार प्रेम करतो. उरामध्ये माया असते, लेकरा बाळा करता. काबाड कष्ट करतो, हाडाचे काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, नेत्राचा दिवा करतो, हाताचा पाळणा करतो. त्याला वाटतं जे आम्हाला मिळालं नाही ते आमच्या मुलीला मिळावं. त्याला वाटतं जे आम्हाला मिळालं नाही ते आमच्या मुलाला मिळावं. फार प्रेम करत असतो. जिजू जिजू संसाराचा गडा हाकला, जिजू जिजू संसाराचा गडा हाकला. वटामध्ये आसू तरी कणा वाकला, वटामध्ये आसू तरी कणा वाकला. घडी भरतो ताप गड्या ऐकत्याची धाप रे, घडी भरतो ताप गड्या ऐकत्याची धाप रे. लया गड्या गड्या उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. लया गड्या गड्या उमगाया बाप रे,
मोठा बाप आहे. तुकोबाऱ्यांची भाषा सांगतो तू बाबा. बाप करी जोडी लेकुराचे ओढे, आपुली कुरवंडी वाळवणी या, एकाएकी केला मिरासीचा धनी, कडे वागुने बाहेर खांदी. आई लेकराला उचलून घेते, कुठं कडेवर घेते. जे मी पाहते ते माझ्या लेकाने पाहावं, माझ्या मुलीने मुलाने पाहावं. पण बाप उचलत असताना खांद्यावर घेतो मुलाला. का? जे मला दिसत नाही ते माझ्या मुलीने पाहावं, जे मला दिसत नाही ते माझ्या मुलाने पाहावं. लय प्रेम करतो गड्या बाप, फार प्रेम करतो. बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिकट बोलला तरी आयुष्यभर त्याचीच गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक. तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस शेतकरी बाप. म्हणून त्या बापाची सेवा करा गड्या. बाप आकाशाच्या उंचीचा आहे. इथं बसलेली माझी आई आहे ना, ही काय लय कमी नाही बरं. लय प्रेम करते. किती प्रेम करते? डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. आई एकदा माहेरातली आई गेली आणि माहेरातला बाप गेला. फक्त त्यांच्या आठवणी रडवत असतात. आई घराचं मांगल्य तर बाप घराचं अस्तित्व आहे. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा. आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई पांगळ्याच्या हातातली काठी. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन आहोत तिला आई म्हणतात. फार प्रेम करते. किती प्रेम करते माय ए आई. ज्यांची आई या जगात नाही त्यांना विचारा काय किंमत आहे. ज्यांचा बाप या जगात नाही त्यांना विचारा काय किंमत. ज्याचं जळतं ना त्याला जरग लागते. माऊली सोपं नाही. 60-65 वर्षाची माय झाली, पांढरे केस आहे, सुरकुत्या वळल्या, गालाच्या खाचड्या, हातामध्ये काठे. गुरुजी आई थकली म्हातारी आई हो. ताई 30-35 वर्षाची मुलगी ज्या वेळेस भेटायला येते ना तुमच्या वयातली ताई, ती मायरातली आई तुमची म्हातारी माय आहे. कधीच मुलीची पिशवी रिकामी देत नाही. देते नाही ते. मायरातली आई गेली ना पिशवीत बदल होईल. बघा बऱ्याच दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेल्या तरी कमी पिशवी आली. का? आई नाही, तात्या नाही, पप्पा नाही. आई असली की मला माझी बाई किती खराब झालीस, किती शेतामध्ये काबाड कष्ट करते. आई ऑप्शन करायची, नजर काढायची, अशी गालावून हात फिरायची. बाई उन्हले पडलं एवढ्या उन्हात काम करते. लेकर बाळ कोशालेच ना. आई असेल तर प्रेमाचा सागर असतो. आई असेल तर फार प्रेम असतं माहेरात. ताई जातानी सुद्धा म्हणणार, ए बाई फार खराब झालीस माझी बाई, बघ ना तुझ्या चेहऱ्याकडे सुद्धा पाव वाटत नाही. लेकर बाळ कुशलेच ना. आई प्रेम करते, लय प्रेम करते. जेवण करत असताना रात्री सुनबायला म्हणते, माझ्या मुलीला स्वयंपाक कर चांगला गोडधोड. 4 दिवसाची पाहुणी जाणार आहे ती उद्या नांदायला. आता वागते आई सुनाच्या समोर. ए आपलं दोघीच असेल ते असेल, पण माझी लेक राहणार आहे 4-5 दिवस, काही तिला टाकून बोलू नको. वागते तुमची आई. सुनबाई स्वयंपाक करते गोडधर, सगळेजण जेवणा करता बसतात. आता आई तुमची तुमच्या लहान लेकरासारखं ताटाच्या समोर बसते ताई आणि तुम्हाला म्हणते, ए बाई किती खराब झालीस माझी बाई, खाय बाय खाय बाय. लहान लेकरासारखा गाज भरवते. महिला मंडळी माहेरातली आई जाऊन द्या, मग तो तुमच्या जीवनातलं निघून जाईल. माहेरातली आई जाऊन द्या, सुखाचा समुद्र कोरडा झाला. आई गेली, प्रेम वात्सल्य निघून गेलं. म्हणजे जोपर्यंत आई आहे जाताना सुद्धा म्हणणार, ए बाई ह्या डब्यामध्ये लोणचं ठेवलाय घेऊन जाय, बरणीमध्ये पापडे घेऊन जाय, डाळे घेऊन जाय. कांदे बटाटे द्यायची वस्तू नाही गुरुजी, पण माईची वेडी माया हो. मुलीच्या पिशवीमध्ये घालते. भारीतला तांदूळ आहे, इंद्रायणी तांदूळ आहे, बासमती तांदूळ आहे, घेऊन जाय. ताई माहेरातली माय गेली ना, इथं बसले बऱ्याच बसलेल्या दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेल्या बरं का बाबा. आणि आता पिशवी रिकामी आली. का? माहेरात आमचा तात्या नाही, आमची आई नाही, आमचा आबा नाही. माहेरात आई बाप असले की आई कधी पिशवी रिकामी द्यायची नाही. गाडी 4-5 गच्च भरलेला पिशव्या असेल तर समजायचं माहेरात आई जिवंत आहे आणि माहेरात बाप जिवंत आहे.
आणि येताना गाडीत एकच पिशवी आली तर समजायचं माहेरात आई नाही राहिली आणि माहेरात बाप नाही राहिला. सुखाचा समुद्र कोरडा झाला. म्हणून ममत्व असतं गड्या. सांभाळा माझ्या राजांनो. आज एवढा समाज आहे. कैलासवासी गणपत रामा खिमनर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या तात्यांच्या एवढा समाज अथंग बसलाय कीर्तना करता. मी तळमळीने सांगतो दादा, लेकर बाळे चांगले आहेत तुमचे. दादा हो, मोठा बंगला बांधा. रोडच्या बाजूला कोटी रुपयाचा 1.5 कोटीचा बंगला बांधा. पण त्या बंगल्याच्या समोर बाहेर चौपाईमध्ये एका बाजूला म्हातारी आई बसलेली असून द्या आणि एका बाजूला म्हातारा बाप बसलेला असून द्या. खरी शोभा तुमच्या बंगल्याची असते, लक्षात ठेवा. लय प्रेम करतात माय बाप. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो गुरुजी, आणि विशेष जीव बापाच्या मुलीमध्ये असतो. जास्त जीव मुलामध्ये का असतो तर मुलगा खांद्याला खांदा देऊ राहणार आहे. पण विशेष प्रेम बाप मुलीवरती करत असतो. तात्याचं विशेष प्रेम मुलीवरती असतं, नातीवरती असतं विशेष प्रेम. मुलीचा जन्म झाला, बाप म्हणला माझी लक्ष्मी जन्माला आली. आनंद झाला, लय आनंद वाटला बापाला. माझी भरभराटी झाली, माझे दिवस बदलले गेले, माझी लक्ष्मी जन्माला आली. बापाला आनंद वाटला. फार गरिबी चोचली त्याने, पण दुःख वाटलं, डोळ्यात पाणी आलं. का? परक्याचं धन आहे. आज माझ्यापाशी आहे, उद्या लोकांच्या घरी नांदायला जाणार आहे. काळजी वाटत होते. मुलीचा फार लाड केला. मुलगी बापाचं काळीज असते, फार प्रेम करत असतो. त्याला वाटतं एक दिवस लोकांच्या घरी जाणार आहे, तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ करतो. तर बाप म्हणतो आम्ही लय खडतर दिवस काढले, आम्ही लय वाईट दिवस काढले. आता इथून पुढचे दिवस आमच्या लेकरा बाळाचे सुखाचे समाधानाचे जावं. जे आम्हाला भेटलं नाही ते आमच्या लेकरा बाळाला भेटावं. काबाड कष्ट करतात, पैसा जमा करतात, एवढ्या उन्हात शेतात काम करतात. ते तुमच्या माझ्याकरता सकाळी उठतात, राब कष्ट करतात. फार प्रेम करतो. विशेष प्रेम मुलीमध्ये असतं. मुलगी म्हणली पप्पा माझ्या मैत्रिणीला भारीतला ड्रेस आहे, मला भारीतला ड्रेस आणा. संतोष महाराज बर का, अभिषेक महाराज, पंढरपूरचा देव प्रसन्न झाला ना, द्यायला उशीर करेल, पण बाप नावाचा घरातला देव प्रसन्न झाला. तात्या आप्पा अण्णा प्रसन्न झाले ना, एका क्षणात मुलीची मुलाची इच्छा पूर्ण करत असतो. याला बाप म्हणतात, लक्षात ठेवा. लय प्रेम करतो. ज्यांना लेकर बाळ आहेत त्यांना कळलं. ब्रह्मचारी संन्यासाचं नाही सांगत मी इथं. लेकर बाळ, मुली, विशेष प्रेम. ज्याला मुलगी ते भाग्यवान नशिबान माणसं आहे. किती प्रेम करतो. मुलगी म्हणली पप्पा, अ पप्पा मला ते कानाला लावायचं आणा. बाप गरीब आहे ताई तुमचा, ऐका, तुमचं हृदय भरून येईल. बाप गरीब आहे तुमचा, शेतात काम करणारा. मार्केटमध्ये गेला, दुकानदार दादाला विचारलं केवढ्याला कानाला लावायचंय. तो म्हणला 300 रुपये किंमत आहे. बापाला जास्त किंमत वाटली तुमच्या, पण मुलीच्या सुखाच्या पुढे ती किंमत जास्त नाही बापाच्या. बापाने खिशातले 300 रुपये काढले, दुकानदाराला दिले आणि कानाला लावायचं बाप घरी घेऊन आला. मुलीने पाहिलं, उड्या मारू लागली पोरगी, नाचू लागली, खेळू लागली, हंबरडा फोडून पप्पाला बिलगून भेटू लागले. बापाने मुलीचं बागडणारं खेळतं पाहिलं, उड्या मारताना मुलीकडे पाहिलं की अंतकरण गहिवरलं. बापाचा आनंद वाटला. त्याला वाटतं जे आम्हाला मिळालं नाही ते आमच्या मुलीला मिळावं. आयुष्यात पहिल्यांदा ताईनं तुमचा बाप रडला, तुमचं लग्न जमल्या. दुसऱ्यांदा बाप रडला लग्नाच्या दिवशी, आणि गुरुजी बाप तिसऱ्यांदा रडला. पोटचा मुलगा ज्यावेळेस वेगळं राहायची भाषा करतो ना, बायकोचं ऐकून शिंगरतो तो मधी. त्याला वाटतं काय पराभव आहे माझा, वेगळं राहायचं म्हणतो मुलगा. ढसढसा रडतो शेताच्या बांधावर जाऊन. आयुष्यात 3दा रडतो. वास्तविक पाहता पुरुषाची दात मंडळी रडणारी नसते, गुरुजी लढणारी असते. पण रडतो ते तुमच्या आतला बाप माणूस रडत असतो. चोपदार हे लक्षात ठेवा. बाप लय रडत असतो. मुलीचं लग्न जमलं, एक भाकर खाणारा अर्धी भाकर खातो. शेताच्या बांधावर जाऊन एकटा मुलगी म्हणते पप्पा माझं लग्न जमलंय, मुलाकडच्याला मी पसंत आले म्हणून तुम्ही रडता का? बाप म्हणतो नाही ग ताईडे. मग काय रडताय? डोळ्यात कचरा गेला. खोटं बोलतोय बाप तुमच्या पुढं, तुमच्या सुखाच्या पुढं. का? मी जर रडलो, माझ्या ताईला कळालं, तात्या रडले, जेवणार नाही माझी मुलगी, ढसढसा रडेल. रात्री लाईट बंद करून बेडरूम मध्ये उशी तोंडार घेऊन बाप रडतो. दुसऱ्यांदा बाप रडतो गुरुजी मुलीच्या लग्नाच्या दिवशी. सीताई साहेबाचं लग्न होतं. जनकपुरीचा जनक राजा सीते करता रडला. कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता. या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखुबाई करता. अजून एक वाक्य बोलतोय, झालंय माझं कीर्तन. एक 5 मिनिटं तुमचे घेतो आणि थांबते, लांबचा प्रवास आहे मला. गुरुजी भागवतामध्ये दक्ष प्रजापती आहे. सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं भगवान शंकरासोबत, रामेश्वरासोबत. बापाला पसंत नाही आहे.
भगवान शंकरासोबत लग्न केलंय, पसंत नाही. सती नवरीच्या वेशात होती. पप्पा दर्शन घ्यायचंय. दक्ष प्रजापती म्हणतो सते चालते हो, कार्टे चालते हो. स्वतःच्या मनाने लग्न केलंय, बापाला पसंत नाही. नवरीच्या वेशात होती, चुकलंय माझं. बापन तू कार्टे तोड दाखवू नको, चालतोय. दक्ष प्रजापतीने दरवाजा लावून घेतला आणि सती पार्वती ढसढसा रडते दारामध्ये. सती हंबारडा पडून, चुकलंय माझं, माफ करा, दर्शन घेऊन द्या. बाप म्हणलं जा, चालती हो. म्हणून माझी विनंती आहे, एवढा समाज उपस्थित आहे, भगवंत कीर्तन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रामध्ये जाहीर आवाहन करतो. 22 वर्ष तळ हाताच्या पोडाप्रमाणे 22 वर्ष मुलीचा सांभाळ बापाने केला. 22 दिवस कॉलेजात मुलगी जाते आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते. त्यावेळेस इथं बसलेला बाप, शेतकरी बाप, जिवंत असून मेल्यासारखा असतो. पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा असा घाव त्याच्या छातीमध्ये घातला जातो आणि एकटा शेताच्या बांधावर जाऊन हंबारडा पडून बाप रडतो. त्याला वाटतं काय चुकलं, मुलीला जन्म देऊन मुलगी पळून गेली, लायकी नसणाऱ्या मुलासोबत मुलगी पळून गेली, लायकी नसणाऱ्या जातीतल्या मुलासोबत मुलगी पळून गेले. त्याला वाटतं आता आत्महत्या करावी, मंडळी सुसाईड करावी आणि मरून जावं. म्हणून माझी तळमळीनं विनंती आहे, बापाची मान समाजामध्ये खाली होऊन दे नका. विचार करा, त्या बापाने हाडाचे काढे केले, रक्ताचं पाणी केलं मुलींनो, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला तुमच्या माझ्या करता. म्हणून शाळेमध्ये जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजामध्ये जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. नोकरी, जॉब, बिझनेस पुणे मुंबईला, संगमनेरला, अहिल्यानगरला करता आला करा, नाही तर करू नका. पण बसलेला शेतकरी बापाची मान या समाजात खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका. आईच्या डोळ्यात पाणी होऊन देऊ नका, बापाची मान खाली होऊन देऊ नका आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये कधी करू नका. आज एवढा समाज उपस्थित आहे. कैलासवासी गणपत रामा खेमनर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आज अतिशय दुःखांकित हा खेमनर परिवार आहे तात्याच्या जाण्याने. आज कोपऱ्यापासून विनंती करतो देवाकडं, देवा पांडुरंगा, एवढं मोठं दुःख झालं मुलांना, एवढं मोठं दुःख झालं मुलींना, नातवाला, नातींना, पाठीमागच्या परिवाराला. देवा या दुःखातून पेलण्याकरता यांना उदंड शक्ती दे, ही सदैवच्या व्यक्त करतो आणि लाभलेली कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी समाप्त करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. यथामती यथावकाश, जे योग्य असेल ते माझ्या गुरुवाऱ्याचं आहे, जे योग्य असेल माझ्या बुद्धीचा दोष म्हणून क्षमा करा, माफ करा. नुणते पुरते अधिकचे सरते करुणे घ्यावे तुमचे विनवित्वासे, पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, माझ्या क्षमा करणे नोहे संत्यंग दुयुक्ती, नोहे हात उपदेश तुमचे बडबडले शेष, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मजन्मे तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली नळराज माऊली तुकाराम.